आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तारा, आयुष्यात वादळ आलंय आणि तू सॅलेड खात बसलीस। मग काय करू वहिनी? हा, त्या सोहम सारखं सावलीच्या मागे पुढे करत बसू का आता घर काम करू? बघ तुझी इच्छा, कर तिच्या मागे पुढे करायचं असेल तर। अगं तिने तुझ्या कानाखाली मारली आहे आणि तू काय मस्त निवांत सॅलेड खातीयस। वहिनी, त्या गोष्टीची मला आठवण करून देऊ नका, नाहीतर काय? ए हॅलो, मारणार आहेस मला? चल मारून दाखव। बी इन युअर लिमिट्स। आणि एवढा राग असेल ना तर इथे बसून सॅलड नाही खायचं। कर त्या मुलीचं काहीतरी। काही सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान वगैरे काही नाहीये ना तुला? त्या सावलीचा बदला तर घ्यायचाच आहे मला। घे ना मग, आज संधी चालून आली आहे तुझ्याकडे। संधी म्हणजे? अमृता वहिनी सकाळीच बाहेर गेलीये, नील आणि सारंग गेलेत ऑफिसला आणि बबलू आणि सोहम पण नाही आहेत घरी। राहिलं कोण? आपण दोघी आणि ती मूर्ख मुलगी। काय प्लॅन आहे तुमच्या डोक्यात? आज तिला काहीतरी खास स्वयंपाक बनवायचा आहे, त्यासाठी तिला किचन लागणार, पण आपण तिला किचन द्यायचंच नाही। पण त्याने काय होणार आहे? आज तिला दिवसभर उपाशी राहायला लावायचं। या, हे बघा, हे किचन आहे। हा किचन टॉप साफ करायचा आहे, ते प्लॅटफॉर्म, इकडचं प्लॅटफॉर्म सगळं क्लीन करायचं, ते बॉक्सेस सगळे क्लीन करायचं। ओके, काय करता तुम्ही? आज किचन बंद असणार आहे का? तू कोण आहेस विचारणारी? पण ठीक आहे, आता तू विचारलंच आहेस तर सांगते। बरेच दिवस झाले किचनचं डीप क्लिनिंग झालेलं नव्हतं, म्हणून माणसं आली आहेत साफ करायला। नाही, कसं आहे, तू पण किचन मध्ये राहत होतीस ना, खूप घाण झालेली किचन मध्ये, कचरा झालेला, त्यामुळे आता तू पण बाहेर पडलीस किचन मधून म्हटल्यानंतर जरा डीप क्लिनिंग करून घ्यावं। ऐश्वर्या मॅडम, पण तुम्ही तसंही कधी किचन मध्ये येत नाही। ए हॅलो, तू काय म्हणते? तुम्हाला साफसफाई करायची आहे ना, तुम्ही करा, पण मला थोडा वेळ द्या, मी लगेच खीर बनवते आणि मग जाते। तुझ्या अकॉर्डिंग वागायचं आम्ही? पैसे देऊन बोलवलंय त्यांना, अपॉइंटमेंट घेऊन आलेत, आणि तुझ्यासाठी रिकामे नाही येते, आणि मी तर मुळीच नाहीये, त्यामुळे सरळ किचनच्या बाहेर व्हायचं, कळलं? चला तारा। सावली, एक गोष्ट लक्षात ठेव, जर हे तू सारंगला सांगून वाद घालायचा प्रयत्न केलास ना, तर वाद घालायला मी सुद्धा कमी नाहीये, माहिती आहे ना? आणि ह्याबद्दल जर तू कोणालाही घरात सांगितलंस तर तुला सारंगची शपथ आहे। साइड हो। विठुराया, उपाशी नाही ठेवणार मी तुला, आणि चूल काय कुठेही मांडता येते, मी आहे ना, काहीही झालं तरी तुझं नैवेद्य तुला नक्की मिळणार।
सावली वहिनी, हे काय करताय? बबलू दादा, काय झालं? पण किचन मधलं सामान कसं घेऊ ते कळत नाहीये मला. सामान सवय ना. हा तुमचा बबलू आयडिया करतो की ना बघा. सावली वहिनी, आधी नैवेद्य मग तुम्हाला मिळणार. वहिनी, आज तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? नाही, आज मी तुझ्यासाठी वेळ काढलाय. माझ्यासाठी का? म्हणजे लेट मी मेक दिस क्लिअर हा की मी माझी कामं करायला समर्थ आहे. मी तुमच्या इशाऱ्यावर नाचेन असा गैरसमज करून घेऊ नका. सा